त्यांच्यानुसार आपले कमीत कमी एका घरातून एक व्यक्ती तरी त्यांनी त्यांच्या सोबत घेऊन चालावं, म्हणजे जेणेकरून आपला समाज सक्षम होईल, आपल्या समाजाला आधार मिळेल। आणि मुलींना जास्तीत जास्त शिकवलं पाहिजे, कारण एक मुलगी शिकली म्हणजे ती खऱ्या अर्थाने दोन्ही घराची प्रगती करते, खऱ्या अर्थाने ते घर, तो परिवार सक्षम होतो, ज्ञानीवंत होतो आणि समाजाला आधार देण्याचा प्रयत्न करतो। जास्तीत जास्त मुलींनी शिकून म्हणजे आपल्या आयुष्याचं कल्याण केलं पाहिजे, कारण मुली आता 10वी आणि 12वी शिकून फक्त लग्नामध्ये अडकून जातात, मग त्यांचे म्हणजे पायामध्ये बेडी अडकून जाते, ते पुढे काहीच करू शकत नाही। मग अशा व्यवस्थेत त्यांना जर त्यांची पुढची परिस्थिती योग्य नसली तर मग त्यांना धुणं आणि भांडेच करावे लागतात, त्यानुसार त्यांना इलाजच नसतो, कारण ते शिक्षण नसल्यामुळे कुठे जॉब करू शकत नाही आणि घरातली परिस्थिती ते म्हणजे सहनही करू शकत नाही। म्हणून आपल्या मुलींना आपल्या पायावर उभं करा, त्यांना आचारानं, विचारानं, संस्कारानं घडवा, कारण आपल्याला आपल्या समाजाला सक्षम करायचं असेल तर आपल्याकडे एकच शस्त्र आहे, अस्त्र आणि शस्त्र आहे, ते म्हणजे शिक्षण। कारण शिक्षणाने जग जिंकता येते। शिक्षण म्हणजे शिक्षण हा एक असा पाया आहे की त्याच्या जोरावर तुम्ही कुठेही पाय ठेवला तरी तुम्ही जग जिंकू शकतात। म्हणून माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, आपल्या मुलींना, आपल्या मुलांना शिकवा, जास्त करून मुलींना शिकवा, त्यांच्याकडे लक्ष द्या। आजकाल मी बघते, कारण 15-16 वर्षाचे मुलं असतात, ते वाईट प्रसंगातून जात असतात, त्यांना वाईट सवय लागते। याचं कारण म्हणजे पहिलं तर आपले आई वडील, आई वडील म्हणजे हे चालतं बोलतं विद्यापीठ असतं, कारण आई वडिलांचं काम असतं त्यांना योग्य मार्गदर्शन करणं। आणि दुसरं म्हणजे शिक्षक, कारण त्यांना योग्य शिक्षण मिळत नाही। आणि तिसरं म्हणजे समाज, कारण समाजामध्ये अशी अवस्था झाली आहे, कारण मुलगा बिघडला म्हणजे तो आपला मुलगा नाही, तो शेजारचा मुलगा आहे, बिघडला तर काय जातं, म्हणजे लोकांचं हसू होतं। आधीच्या काळात असं नव्हतं, जर कोणी मुलगा काही व्यसन करत असेल तर एखादा मोठा व्यक्ती, आता समजा एखाद्या मुलाने तंबाखू घेतली हातात आणि समोरून कोणी मोठा व्यक्ती येतोय तर त्या मुलाची अशी अवस्था व्हायची, तो हातातून पटकन तंबाखू किंवा काहीतरी खाली फेकायचा, हात झटकायचा आणि सभ्यपणे मागे हात करून उभा राहायचा। आता तशी परिस्थिती नाहीये, आता समोरून येणारा व्यक्तीच त्या मुलाला म्हणतो काही आहे का, काही व्यवस्था आहे का। म्हणून हे सगळं जे चाललंय समाजामध्ये, याचं जबाबदारपणा म्हणजे समाजच आहे, याची जबाबदारी समाजाची आहे। आपण लक्ष द्यायला पाहिजे, मुलांकडे योग्य मार्गदर्शन करायला पाहिजे। बघा मुलांना, आता आपल्याला म्हणजे तुम्हाला सगळी सुविधा आहे शिक्षणाची, तुमच्याकडे जसा तसा ड्रेस असतो, पेन, वही, रजिस्टर, कशाचीच कमी नाही। तुमच्या आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलाने सगळ्यात सुंदर दिसावं, माझ्या मुलाने सगळ्यात हुशार व्हावं, असं त्यांचं असतं। आधी बघा, बाबासाहेब ज्या वेळेस शाळेत जायचे तर त्यावेळेस त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागायचं, सगळे मुलं आतमध्ये बसायचे, पण बाबासाहेबांना अधिकार नव्हता की ते वर्गामध्ये बसायचे। त्यावेळेस इंग्रज अधिकारी होते, त्यांचे 5वीच्या वर्गात असताना त्यांचं इन्स्पेक्शन होतं आणि इंग्रज अधिकारी ज्यावेळेस शाळेत आले इन्स्पेक्शन साठी, त्यावेळेस त्यांनी मुलांना प्रश्न विचारले, तर कोणत्याही मुलाला त्याचे उत्तर देता आले नाही, पण वर्गाबाहेर बसलेले बाबासाहेब हात वरती करत आणि म्हणत, साहेब मी देऊ का उत्तर, साहेब मी देऊ का उत्तर। त्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या वर्गातल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सांगितले, बघा तुमच्या शाळेची लाज आज त्या बाहेर बसलेल्या विद्यार्थ्याने राखली आहे। त्यावेळेस इंग्रज अधिकारी बाबासाहेबांजवळ आले आणि त्यांनी बाबासाहेबांना विचारले, बाळा तुझं नाव काय। त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले, साहेब मला भीमा म्हणतात, माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर। इंग्रज अधिकाऱ्यांनी पुन्हा बाबासाहेबांना प्रश्न विचारला, सांग बाळा या पृथ्वीवरील सर्वात लांबचा ग्रह कोणता। त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले, त्यांच्या डोळ्यात पाणी आले, त्यांनी खाली मान घातली
आणि वर्गाच्या कोपऱ्यामध्ये तो पाण्याचा माठ ठेवलेला होता. त्याच्याकडे बोर्ड दाखवून म्हणाले, साहेब मला माहित नाही या पृथ्वीवरील सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे, पण माझ्यासाठी सर्वात जो लांबचा ग्रह आहे तो त्या कोपऱ्यात ठेवलेला पाण्याचा माठ आहे. त्याला मी हात लावू शकत नाही, त्याच्यातलं पाणी मी पिऊ शकत नाही. बघा किती वाईट अवस्था होती त्यावेळेसची. आता तुम्हाला आहे का तसं? आता कुणाची हिंमत आहे का? तरी तुम्ही शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात. त्यावेळेस म्हणजे त्यांनी सरकारी दिव्यावर माझं नाव गौतम कडुबा पारखे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मसेवा संघ या त्यांचा मी सचिव आहे. तर सर्वप्रथम सर्वांना श्रद्धांजली. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मसेवा संघ बौद्ध विहारामध्ये तथागत भगवान बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित हिंदू संघ, त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब, त्याचबरोबर भारत शिंदे साहेब, त्याचबरोबर अरविंदजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर कृष्णा भंडारी साहेब, हे सर्व मान्यवर आजच्या या बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाच्या मंगल प्रसंगी त्यांनी आपल्या वाणीतून या ठिकाणी सर्व उपासक उपासिका यांना धम्मदेशना आणि आपलं प्रवचन देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. या ठिकाणी हे जे बौद्ध विहार आहे हे धार्मिक क्षेत्रामधून तथागत भगवान बुद्धाची जी वाणी आहे या बौद्ध विहारामधून पूर्ण समाजापर्यंत तथागत भगवान बुद्धाचे विचार, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांची विचारधारा, फुलेंची विचारधारा, शाहू महाराजांची विचारधारा ही समाजापर्यंत पोहोचावी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला मूळ मंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूळ मंत्र आम्ही पूर्ण समाजामध्ये एक रूपाने आमची सर्व टीम, आमचे सर्व टीमचे पदाधिकारी, आमच्या ट्रस्टीचे धम्मसेवा संघाचे अध्यक्ष आदरणीय हिवाळे साहेब, त्याचबरोबर रवींद्र जोगदन साहेब, त्याचबरोबर आमच्या सविता अभंकर ताई, सिद्धार्थ बनकर, त्याचबरोबर अरविंदजी गायकवाड, त्याचबरोबर नामदेवजी वाकळे साहेब, त्याचबरोबर आर पी गायकवाड साहेब, सर्व उपासक या विहारामध्ये अहोरात्र प्रयत्न करून समाजाची जनजागृती करण्यासाठी या बौद्ध विहाराचा आम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी प्रमाणामध्ये कार्यक्रम घेऊन या सर्व समाजाला उपयुक्त करण्याचं या ठिकाणी आमचं काम आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या बौद्ध विहाराचा जो उपयोग आहे हा सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेतून या ठिकाणी आम्ही समाज सुदृढ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर हे जे बौद्ध विहार आहे या बौद्ध विहाराच्या सर्वप्रथम या ठिकाणी आमची जी सुरुवात आहे तर या ठिकाणी फक्त एक डबल रूमची आम्ही धम्मकुटी बनवली होती. आणि ती धम्मकुटी बनवल्याच्या नंतर त्या धम्मकुटीचं ओपनिंग सुद्धा आम्ही वामनदादा कर्डक यांना या ठिकाणी आणून त्यांच्या पवित्र हाताने त्या धम्मकुटीचं आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. आणि म्हणून इथं जे बी या विहारामध्ये कार्यक्रम होतात तर ते पवित्र असे पंडितजी असतील, या ठिकाणी सुंदर असं प्रवचन देणारे उपासक असतील, विचारवंत असतील, या सर्व मान्यवराला या ठिकाणी आम्ही बौद्ध विहारामध्ये पाचारण करून समाजाला या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या दर पौर्णिमेला या ठिकाणी आम्ही उपासक उपासिका येऊन आम्ही चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम, समाजाला समजून सांगण्याचं काम, धर्माचं काम या ठिकाणी सातत्यानं आम्ही सर्व धम्मसेवा संघाची समिती या ठिकाणी करत आहोत. आणि इथून पुढे सुद्धा आम्ही करत राहणार आहोत. आजचा जो हा सोहळा आहे हा फार आनंदाचा सोहळा आहे, कारण गेल्या अनेक वर्षाची आमची बुद्धमूर्तीची जी प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा आज या ठिकाणी आमची संपन्न झालेली आहे. आणि म्हणून आम्ही सर्व धम्मसेवा संघाचे पदाधिकारी आज सर्व उपासकांच्या माध्यमातून आनंदी आहोत की आम्ही जो संकल्प केलेला आहे हा संकल्प आज आमचा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे.
आम्ही सर्व समाजाला उपासकांना या ठिकाणी धन्यवाद देतो की असंच सहकार्य त्यांनी आम्हाला वेळोवेळी देऊन आम्ही समाजासाठी आम्हाला जे जे काही प्रयत्न करता येईल याचबरोबर या ठिकाणी आदरणीय कांबळे साहेबांनी आम्हाला जे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर त्याच्या अगोदर आम्ही या ठिकाणी वाचनालय या ठिकाणी चालू केलेलं आहे, परंतु ते छोट्या प्रमाणामध्ये आहे. त्याला स्वरूप विस्तारित स्वरूप देण्याचं काम या ठिकाणी आम्ही वरच्या मजल्यावर त्याचं प्रयोजन केलेलं आहे. त्याचं सुद्धा आम्ही रजिस्ट्रेशन वगैरे करून तेही काम आम्ही या ठिकाणी चालू केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही समाजाला जे ज्ञान देण्याचं काम आहे आम्ही या विहाराच्या माध्यमातून कुठंही कमी पडणार नाही याची ग्वाही आज या भगवान बुद्धाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या अनुषंगाने मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी देऊ इच्छितो. ही जी मूर्ती आहे ही मूर्ती आम्ही थायलंडहून या ठिकाणी आणलेली आहे. लोकवर्गणीमधून ही मूर्ती आम्ही आणलेली आहे. सर्व उपासकाच्या दानामधून ही मूर्ती आम्ही या ठिकाणी आणलेली आहे. आम्ही थायलंडहून आणलेली आहे. तुम्ही एक आता भाषणामध्ये उल्लेख केला तर तारीख मिळत नव्हती, काय अनुभव आला तर या ठिकाणी धर्मगुरूंना वाईट म्हणता येणार नाही, कारण चांगले वाईट अनुभव जो करतो हे त्यालाच येत असतात, जो करत नाही त्याला अनुभव येत नाही. परंतु मी तुम्हाला एवढी पार्श्वभूमी सांगणार नाही, परंतु ज्यांनी बी आम्हाला सहकार्य केलं त्या भंतीजीला आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण धर्मगुरूला आज तुमच्या बाईटमध्ये वेगळं बोलणं किंवा हे बोलणं हे आम्हाला शोभणार नाही, कारण ते धर्मगुरू आहेत. त्यांच्या अंगावर भगवान बुद्धाचं चिवर आहे आणि त्या चिवरला फार महत्त्व आहे आणि त्या चिवरचा मान सन्मान ठेवणं हे आमच्या उपासकांचं काम आहे. म्हणून आम्ही कुठल्याही भंतीजीला या ठिकाणी नावे वगैरे ठेवणार नाही. जो संकट येत राहतात त्याला तारून समाजाने पुढे जायचं असतं, म्हणून कुठल्याही भंतीजीवर किंवा कुठल्याही समाजाच्या कार्यकर्त्यावर आमचा कुठलाही आक्षेप या ठिकाणी या ठिकाणी आज धम्मसेवा संघ बुद्ध विहाराच्या वतीनं जय भवानीनगर, विश्रांतीनगर, सिडको N4N3 स्वामीनगर या सर्व नागरिक यांच्या वतीने या ठिकाणी बुद्ध धम्म सेवा संघ बुद्ध विहार या ठिकाणी कार्यरत आहे. आणि आज या ठिकाणी आज तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. थायलंडहून या ठिकाणी ही मूर्ती मागवण्यात आलेली आहे. अतिशय आनंदी असं वातावरण या ठिकाणी बुद्ध अनुयायामध्ये या ठिकाणी आहे. आणि या बुद्ध विहाराच्या वतीनं अनेक समाजोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात. या ठिकाणी गोरगरीब लोकांचे जे मोठे मोठे हॉल घेऊ शकत नाही त्यांच्या अल्प किमतीमध्ये या ठिकाणी आपण लग्न लावतो. या ठिकाणी मुलावर संस्कार, मेडिटेशन या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. आणि खरोखर आनंदाचा दिवस आहे. सर्व नागरिकांना मी ॲडव्होकेट ताराचंद गायकवाड या बुद्धमूर्ती प्रतिष्ठापनाच्या दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. बुद्ध विहाराची स्थापना कधी झाली आणि या ठिकाणी बुद्ध विहाराची स्थापना जवळपास 30 ते 35 वर्षापूर्वी या ठिकाणी झालेली आहे. सुरुवातीला हे बुद्ध विहार अगदी छोटं होतं, पत्राचं छोटीशी रूम या ठिकाणी होती. पण सगळे बुद्ध बांधव आणि इतर नागरिकांच्या योगदानातून हे बुद्ध विहार उभं राहिलेलं आहे. या ठिकाणी आत्ताच आपले मंत्रालयाचे सचिव माननीय हर्षदीप कांबळे, डॉक्टर अरविंद गायकवाड हे पण या ठिकाणी येऊन गेले. या धम्मसेवा संघाचे अध्यक्ष गौतमजी हिवराळे, आपले हिवराळे साहेब, अशोक हिवराळे, गौतम पारखे आणि सगळे पदाधिकारी या ठिकाणी झटत असतात आणि परिश्रम घेतात. या निमित्ताने या ठिकाणी या निमित्ताने उपासक उपासिकांना हेच आवाहन मी या ठिकाणी देतो की बुद्ध विहार हे चळवळीचं केंद्र आहे. त्यामुळं प्रत्येक रविवारी आपण या ठिकाणी येऊन बुद्धवंदना घेतली पाहिजे. आपल्या मुलांना सुशिक्षित केलं पाहिजे आणि भगवान बुद्धाच्या मार्गावर चालण्यासाठी आपल्या मुलांना, आपल्या घरच्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी मी नागरिकांना देऊ इच्छितो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.